नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. मी डॉक्टर समाधान पाटील. 2019च्या राज्यसेवा परीक्षेतनं माझी ACP DYSP म्हणून निवड झालेली आहे. आजच्या या लेक्चरमध्ये आपण कंबाईन पेपरचा जो कंबाईनचा 2018चा पूर्वपरीक्षेचा जो पेपर आहे तो पेपर आपण ॲनालाइज करणार आहेत. तर आपण डायरेक्टली या पेपरच्या ॲनालिसिसकडे जाऊ. 2018चा जो पेपर होता त्यामध्ये म्हणजे नेहमीसारखंच की इकॉनॉमीचे 15 प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर या 15 प्रश्नांचा आपण ॲनालिसिस बघू. तर त्याच्यातला पहिला जो प्रश्न आहे, तर पहिला प्रश्न बघा, 1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये शेती क्षेत्राचा वाटा डॅश 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 प्रवृत्ती दर्शवितो. म्हणजे 1951च्या नंतर 2013-14 पर्यंत GDPमध्ये शेती क्षेत्राचा जो वाटा आहे त्याची प्रवृत्ती काय म्हणते. म्हणजे शेती क्षेत्राचा वाटा स्थिर आहे, शेती क्षेत्राचा वाटा कमी झाला आहे, शेती क्षेत्राचा वाटा वाढला आहे का शेती क्षेत्राचा वाटा तटस्थ आहे, काय नेमकं असं विचारलं त्याने. तर आपण जर बघितलं की बेसिक की शेती क्षेत्राचा वाटा 1950-51 मध्ये किती होता, आपण आपल्या लेक्चर्समध्ये बघितले किंवा तुम्ही वाचलं असेल ते 50-51 मध्ये वाटा किती होता. तर 50-51 आपण सांगितलं होतं की 50-51 मध्ये 51% वाटा होता, अशात 51.3 वगैरे. तर हे 50-51 मध्ये 51% वाटा होता. आणि मग हे 2013-14 जर बघितलात तर हे 2013-14 साली जवळपास हे 17% वाटा यायचा. तर हे 50-51 मध्ये जे 51% होतं ते 17% कमी आले. तर मग हे दर्शवतंय काय, तर बघा काय दर्शवतंय, तर डिक्लाईन झालं एवढं सिग्निफिकंटली, म्हणजे 1/3 आलं जवळपास. म्हणजे हे सिग्निफिकंटली डिक्लाईन झाले. म्हणजे डिक्लाईन झाले म्हणजे काय, घटलाय हा वाटा. तर ह्याच्यातलं काय, मग स्थिर आहे का, वाटा नाही. घटलाय का, तर हे आहे. वाढलाय का, नाही. तटस्थ आहे का, नाही. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे, घटले. तर शेती क्षेत्राचा वाटा काय झालाय, तर डिक्लाईन झालं, घटलाय. तर आता हे लक्षात घ्या, आपल्याला काही एवढं हे वाचून पाठ करायचं नाही. आपल्याला लक्षात काय घ्यायचं आहे, आयोगाने शेती क्षेत्राबद्दल असा प्रश्न विचारले. तर असे प्रश्न आणखी कुठे विचारतात, आणखी कोणते विचारले जाऊ शकतात. तुम्ही हे आयोगाचा 2018चा पेपर आहे. तुम्ही 19 आणि 20चा जर पेपर बघितला त्याचं पण ॲनालिसिस आपण केलेलं आहे, ऑनलाईन टाकलेलं आहे. तर ते ॲनालिसिस जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की अशा ट्रेंडचे खूप प्रश्न विचारलेत. वाढलाय का घटला आहे किंवा एक्झॅक्टली वाटा किती आहे. आता हा 18चा प्रश्न आहे. 19ला त्यांनी काय प्रश्न विचारले माहिती आहे का, की ह्याच्यावर ह्याच क्षेत्रावर दाखवतो तुम्हाला की 19चा प्रश्न हे बघा, आर्थिक सुधारणेनंतरच्या काळात 1990 ते 2012-13 या काळात स्थूल देशांतर्गत उत्पादनाचा दर डॅश 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 प्रवृत्ती दाखवतो. म्हणजे आर्थिक सुधारणानंतर म्हणजे 1990-91 नंतर 2012-13 मध्ये GDPचं काय झालं. तर आपल्याला प्लॅनिंगचे जर टॉपिक आपण व्यवस्थित बघितले किंवा हे ॲग्रिकल्चर उद्योग आपल्या जे पूर्व परीक्षेच्या ह्याच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेत, हे जर टॉपिक व्यवस्थित बघितले तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघा 1990-91 नंतर 2012-13 नंतर तर ह्या प्रश्नाचं आपण ऑलरेडी ॲनालिसिस केले. तर हे प्रश्नाचं जे ॲनालिसिस केले तर आपण बघितले की हे जे प्लॅनिंग आहेत म्हणजे प्लॅन्स आहेत आपले, तर 1990-91 नंतर ॲटलिस्ट जो दर आहे तो 6.8 होता पहिल्या प्लॅनमध्ये. त्याच्यानंतरच्या म्हणजे 1990-91च्या नंतरच्या पहिल्या प्लॅनमध्ये नंतर 5.5 एक वेळा आला. त्याच्यानंतर पुढं आणखी वाढला किती 7.8 आणि नंतर 8.2. 8.2 कधीचा आहे, हा जो रिसेंट 11वा 5 इयर प्लॅन आहे मध्ये, हे 12व्या 5 इयर प्लॅनमध्ये, 12th 5 इयर प्लॅनमध्ये. तर म्हणजे हे बघा हे काय दाखवतं आहे, तर इन्क्रीजिंग ट्रेंड जो आहे तर हे काय दाखवतं, हे असल्या ट्रेंडचे प्रश्न खूप विचारले लक्षात ठेवा. तर एक प्रश्न ॲग्रिकल्चरवर असा प्रश्न विचारला आहे. नंतर हा प्रश्न झाला ह्याच्यानंतरच्या आर्थिक सुधारणेच्या नंतरच्या काळामध्ये काय झाले. असंच प्रश्न एक त्यांनी इंडस्ट्रीवर विचारला आहे. तुम्ही जर 2000 ह्याचा प्रश्न 20चा जर पेपर बघितला तर 20च्या पेपरमध्ये त्यांनी काय विचारलं आहे, इथं फक्त ट्रेंड्स विचारलेत, घटते का वाढते. 2020ला त्यांनी काय विचारले की इंडस्ट्रीचा दर म्हणजे हे ॲग्रिकल्चरवर तसा आणि इंडस्ट्रीवर म्हणजे उद्योगावर कसा प्रश्न विचारला त्यांनी, उद्योगाचं कॉन्ट्रीब्युशन 1950-51 आणि 2013 मध्ये कसं चेंज झाले. म्हणजे 1950-51ला 16% होतं आणि 2013-14ला 26% झाले. तर हा प्रश्न जो आहे हे जे इन्क्रीज आहे ते त्यांनी 2020ला विचारले. तर हा 18ला ते 20ला. तर आता शेती विचारले, उद्योग विचारले लक्षात ठेवा. आता राहिले काय, तर सेवा क्षेत्र राहिले. तर सेवा क्षेत्रावर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा उद्योगाच्या आणि शेतीच्या GDPवर प्रश्न विचारले आणि उद्योगाच्या शेतीच्या रोजगारावर प्रश्न विचारलेला नाही अजून. तर ह्या रोजगारावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे सेवा क्षेत्रावर प्रश्न विचारला जाऊ शकतो ह्याच भागात. तर असे वेगवेगळे प्रश्न आपल्याला ह्याच्यावरनं अंदाज यायला पाहिजे लक्षात ठेवा. क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस ज्या वेळेला करतो तर आपल्याला हे प्रश्न वाचायचा, ह्याचे उत्तरं पाठ करायचं हे अपेक्षित नाही.
अपेक्षित काय, तर ह्याच्यावरनं आयोग आणखी कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतो. तर मागच्या 3च वर्षातल्या पेपरचा जरी अनालिसिस केला तुम्ही चांगलं, तर तुम्हाला जवळपास 7, 8, 10 प्रश्न, 15मधले 10 प्रश्नाचा अंदाज अगोदरच येऊन जातो की आयोग कशा पद्धतीच्या माइंडसेटने प्रश्न विचारते. आणि ह्या गोष्टी एकदा कळाल्या तुम्हाला की एकदम कॉन्फिडन्सने अभ्यास होतो. एकदम लिमिटेड गोष्टी आणि एकदम चांगल्या टू द पॉईंट करणे एक्सपेक्टेड आहे, लक्षात ठेवा. तर हे प्रश्नच विचारले गेलेत. हे प्रश्न आणि हा जो प्रश्न आहे हा जुना आहे, म्हणजे ह्या पेपरचे अनालिसिस नाही, फक्त तुम्हाला ती कंपॅरिझन दाखवण्यासाठी की अशाच ट्रेंडचे प्रश्न विचारले त्याच्यासाठी हा प्रश्न घेतला आहे. तर लक्षात ठेवा की सेम पॅटर्न फॉलो करताय, फक्त थोडं थोडं वेगळं. इथं शेतीचा ट्रेंड विचारला आहे, 2020ला उद्योगाचं पर्सेंटेज विचारलं आहे. आता मग सेवा क्षेत्रावर काय विचारेल, तर त्या गोष्टी आपल्याला माहिती. सेवा क्षेत्राचं पर्सेंटेज विचारेल का, सेवा क्षेत्रातलं रोजगार विचारेल का, सेवा क्षेत्रामध्ये महाराष्ट्राचं स्थान विचारेल, असे प्रश्न विचारतात. तर मग ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपला चांगला पाहिजे. तर हे असेल तर मग आपण एकदम चांगल्या पद्धतीने डील करू शकतो. तर आपल्या ह्याच्यातला पुढचा प्रश्न आहे 2018च्या पेपरमधला की महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ झाला आहे. लक्षात ठेवा, ह्यांनी विचारलंय शाश्वत, सस्टेनेबल कंपॅरेटिव्ह ॲडव्हान्टेज आहे. ॲडव्हान्टेज कसं पाहिजे, शाश्वत पाहिजे. म्हणजे त्या गोष्टीचं वापर आपण करताना, त्या गोष्टीला एक्सप्लॉइट करताना पर्यावरणाची हानी होऊ नये, असं ॲडव्हान्टेज काय आहे. तर त्याच्याबद्दल आपण ऑप्शन बघू. पहिलं आपण त्याच्या अगोदर काय, कोकण विभाग जे बघतो, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, हा जो भाग आहे स्पेशली खालचा रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, हे जे भाग आहेत हे कोकणामध्ये येतात. तर मग हे कोकणात येणारा जो भाग आहे, इथं काय लांबलचक समुद्रकिनारा आहे, लाभलेला एकदम चांगला समुद्रकिनारा आहे. त्याच्यासोबत जमीन एकदम चांगल्या क्वालिटीची नाही आहे, साधी जमीन आहे, माळरान नाही पूर्ण, जंगलाचं प्रमाण बऱ्यापैकी चांगलं आहे. तर हे एक अंदाज भौगोलिक आपल्याला येतो. तर मी भौगोलिक अंदाज आल्याच्यानंतर काय, तर बघा ह्याच्यातले ऑप्शन कन्सिडर करू आपण. पहिलं ऑप्शन आहे शेती आणि कृषी प्रक्रिया उद्योग. शेतीसाठी जमीन चांगल्या क्वालिटीची नाही आहे, तिथं साध्या क्वालिटीची जमीन आहे, बऱ्यापैकी माळरान आहे, त्याच्यामुळं पहिला ऑप्शन आपला एलिमिनेट होतो. दुसरं वन आणि खनिज संपत्ती. वनं तिथं आहेत, खनिज संपत्ती पण बऱ्यापैकी आहे, पण हे खनिज संपत्ती शाश्वत आहे का, तुलनात्मक अंदाज शाश्वत आहे का, तर हे शाश्वत एक्सप्लॉयटेशन नाही, लक्षात ठेवा. खनिज संपत्ती काही प्रमाणात आहे, ते पण एवढं जास्त प्रमाणात नाही. तर हे आपल्याला डाऊटफुल आहे शाश्वतच्या बाबतीत. नंतर पुढचं बघितलं कापड उद्योग. कापड उद्योग मुंबईचं जर क्षेत्र सोडलं तर तिकडे कुठं कापसाचं उत्पादन, म्हणजे मुंबईला पण काही उत्पादन नाही, पण ट्रान्सपोर्ट खूप मोठ्या प्रमाणात होतो, मार्केट खूप मोठं आहे, म्हणून मुंबईला कापडाचे उद्योग आहेत, पण खाली कोकणामध्ये कुठेही नाहीत. तर हे कापड उद्योगसुद्धा आपला एक्सपोर्ट झाला. मग राहिलं काय आता, हे मत्स्यपालन, फलोत्पादन आणि पर्यटन. मत्स्यपालन, एवढा मोठा समुद्रकिनारा आहे, ऑब्व्हियसली मत्स्यपालन होणं एक्सपेक्टेड आहे. दुसरं फलोत्पादन, कोकण म्हणलं की आपल्या लक्षात काय येते, हापूस आंबा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग, काजू, त्याच्याकडचे नारळाच्या बागा. तर हे सगळं जे आहे हे फलोत्पादनमध्ये होतं, त्याच्यामुळं फलोत्पादन चांगल्या पद्धतीनं आहे. नंतर पर्यटन, तारकर्लीचं बीच आहे, तारकर्लीचं बीच आहे, गणपतीपुळे आहे, जंजिराचा किल्ला आहे, सिंधुदुर्गचा किल्ला आहे, रायगडचा किल्ला आहे, म्हणजे हे पर्यटनाच्या बाबतीत चांगलं आहे. तर मी एकंदरीत कोकणाचा विचार केलात आणि हे सगळं शाश्वत आहे, लक्षात ठेवा. सस्टेनेबली एक्सप्लॉइट करता येतं आपल्याला, ह्याच्यात काही हे करायची गरज नाही. त्याच्यामुळे हे सस्टेनेबली एक्सप्लॉइट करणारं जर ऑप्शन आपल्याला बघितलं तर डी हे एक पर्याय आपल्याला दिसतंय. तर वरीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे त्याच्यात जर बघितलं तर पहिल्या नाही, दुसरं हे दोन नाहीत, डी. तर तिसरं जे ऑप्शन आहे फक्त डी हे उत्तराचं बरोबर आहे. तर आपल्याला एक अंदाज लावता आला पाहिजे, लक्षात ठेवा की तो भाग आहे, मग त्या भागामध्ये कोणते जिल्हे आहेत, मग कोणते क्षेत्र आहेत, मग कोणता आहे, हे इन जनरल ह्याची माहिती काही राहावीच असं नाही आता, कारण हे आपण वाचण्यात येणार नाही आपल्या, पण इन जनरल अंदाज जो आहे आपला की तिकडं काय काय असू शकते सस्टेनेबल एक्सप्लॉइट करणं, तर त्याच्यावरनं हे उत्तर येतो. तर मग लॉजिकली तुम्हाला हे प्रश्न सोडवता येतो. पुढचा प्रश्न बघू आपण ह्याच्यातला. तर पुढचा प्रश्न बघा, यादी एक दिली पहिली, राजकोषीय निर्देशक म्हणजे फिस्कल इंडिकेटर दिलेत, म्हणजे केंद्र शासनाच्या इथे केंद्र सरकारचे फिस्कल इंडिकेटर्स, राजकोषीय निर्देशक आणि 2018-19च्या अंदाजपत्रिके अनुमान म्हणजे बजेटरी इस्टिमेट काय आहेत GDPच्या टक्केवारीमध्ये. तर हे बघा, पहिलं राजकोषीय तूट किती आहे म्हणजे फिस्कल डेफिसिट किती आहे हे विचारते. दुसरं रिव्हेन्यू डेफिसिट म्हणजे महसुली तूट किती आहे हे विचारते. नंतर एकूण थकबाकी किती आहे, टोटल लायबिलिटी किती आहेत. नंतर स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या स्थूल कर म्हणजे टॅक्स टू GDP रेशो काय, ह्याचे असे 4 ऑप्शन दिले. तर हे आपल्याला पाहिजे. हे मोस्टली करंट अफेअर्स रिलेटेड आहे, लक्षात ठेवा. करंटमधलं आपण जर वाचलं तर ह्याचं उत्तर येणार आहे, पण जर समजा आपण वाचलं नाही, आपल्याला माहिती नाही, पण आपण बेसिक इकॉनॉमिक्स वाचले तर ह्या उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकतो आपण. तर आपण एक FRBM नावाचा एक ॲक्ट वाचला आहे, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट, FRBM. हा कधीचा कायदा आहे, 2003.
ला पास करण्यात आला. तर FRBM जे आहे ना हे फिस्कल म्हणजे याला मराठीमध्ये राजकोषीय दायित्व आणि बजेटरी मॅनेजमेंट म्हणजे राजकोषीय दायित्वाबद्दलचा हा कायदा आहे, राजकोषीय दायित्वाबद्दलचा. तर हे FRBM ॲक्ट आहे 2003चा. ह्या ॲक्टमध्ये आपण काही गोष्टी बघितल्यात की ह्याच्यामध्ये आपल्याला राजकोषीय तूट जे आहे हे राजकोषीय तूट 3% खाली आणायचं लक्षात आहे. आणि दुसरं जे आहे महसुली तूट हे आपल्याला शून्य करायचं आहे, महसुली तूट शून्य करायचं आहे. मग सरकारला हे 2 टार्गेट आहेत. तर राजकोषीय तूट शून्य करायचं आहे आणि महसुली तूट राजकोषीय तूट 3% आणायचं आहे आणि महसुली तूट शून्य. तर महसुली तूट कमी आहे लक्षात ठेवा, राजकोषीय तुटीपेक्षा महसुली तूट कमी आहे आणि सरकारला हे टार्गेट ज्या वेळेला दिलेत हे 2009 पर्यंत कमी करायचे होते आपल्याला. तर हे जे टार्गेट सरकारला दिलेत, सरकारने हे टार्गेट असेच्या असे अचीव केले नाही. आपण ज्या वेळेला FRBM कायदा वाचतो त्यावेळेला खाली दिलेलं असते की सरकारने हे टार्गेट काय अचीव केलेले नाहीत कधी. तर हे टार्गेट अचीव केले नाहीत तर मग ह्याच्यापेक्षा थोडंसं वरच्या बाजूला हे नंबर असणार. तर आपण जर ह्याच्यात बघितलं तर हे नंबर आपल्याला कुठे सापडतात बघा, महसुली तूट सगळ्यात कमी पाहिजे. तर ह्याच्यातला सगळ्यात छोटा आकडा बघा कोणता आहे 2.2. महसुली तूट 2.2 ह्याच्याकडे जाऊ शकतो आपण महसुली तुटीला. नंतर महसुली तुटीपेक्षा फिस्कल डेफिसिट हे मोठा आहे. आपण नॉर्मली नुसता अर्थसंकल्प जरी बघितला, अर्थसंकल्प ह्याच्यात 2 भाग असतात, एक महसुली आणि दुसरं भांडवली. ह्या महसुलीमध्ये 2, एक खर्च आणि एक उत्पन्न, महसुली उत्पन्न महसुली खर्च. ह्याच्यामध्ये भांडवली उत्पन्न भांडवली खर्च, भांडवली उत्पन्न. तर महसुली तूट ज्या वेळेला आपण विचार करतो तर महसुली तूट काय, ह्या उत्पन्नातला आणि खर्चातली वजाबाकी आहे, ह्याला महसुली तूट म्हणतात. आणि फिस्कल डेफिसिट जे आहे राजकोषीय तूट, हे राजकोषीय तूट ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असतं. राजकोषीय तूट हे मोठं आहे लक्षात ठेवा. राजकोषीय तूट महसुली आणि भांडवली हे दोन्ही मिळून राजकोषीय असं होतं. तर त्याच्यामुळे राजकोषीय तूट ही महसुली तुटीपेक्षा नक्की मोठी असणार आहे. ह्याच्यावरनं सुद्धा आपल्याला अंदाज येऊ शकतो की महसुली मोठी आहे का राजकोषीय मोठी. तर हे बजेट आपण चांगलं वाचलं तर ते लगेच गोष्ट आपल्याला कळून जाते की त्याच्यापेक्षा मोठं कोणतं आहे. तर मग हे महसुली तूट हे लहान असणार आहे, 2.2 महसुली. राजकोषीय तूट 3% आपल्याला अचीव करायचं, आपण काय अचीव केलं नाही ते 3.3% आहे. समजा हे 2 गोष्टी आपल्याला माहिती झाली, बाकीचं काही माहिती नाही. तर तुम्ही बघा पहिला जो आहे राजकोषीय तूट, चौथा ऑप्शन आहे. पहिल्याचं कोणतं चौथा आहे, बघा इथे चौथा आहे. नंतर दुसरा ऑप्शन आहे, दुसऱ्याचं तिसरं आहे 2.2, दुसऱ्याचं तिसरं आहे. तर म्हणजे एकच ऑप्शन आपल्याला ते दाखवते. आणि ह्या गोष्टी जर तुम्हाला माहिती असतील, माहिती असल्यावर तर लगेच उत्तर येते. हे काही असं लॉजिकसुद्धा लावायची गरज नाही. तर तुम्हाला माहितीच्या आधारावर पण उत्तर काढता येते किंवा बेसिक गोष्टी माहिती आहेत आणि हे डाटा वाचलेलं नाही तर सुद्धा तुम्ही ह्या उत्तरापर्यंत पोहोचू शकता. कळतंय. तर ही गोष्ट आपल्याला त्याच्यातनं अंदाज येणार. पेपर अनालिसिसमधनं ज्या गोष्टी आपल्याला काय काय कळणं एक्सपेक्टेड आहे, एक कशा पद्धतीचे प्रश्न विचारणे चाललेत, ह्याच्यावरून अजून कोणते कोणते प्रश्न विचारले जातात ह्याचा अंदाज आपल्याला चांगल्या पद्धतीनं आला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रश्न जे आपल्याला माहिती नाहीत ते लॉजिकच्या बळावर आपण सोडू शकतो का, किंवा लॉजिकली प्रश्न कसे सोडवायचे हा सुद्धा अंदाज आपल्याला येणं गरजेचं आहे. लक्षात येते आपलं काय राहिलं आहे काय नाही, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला त्या पेपर अनालिसिसमधून चांगल्या पद्धतीने कळतात की किती डेप्थपर्यंत तो विषय वाचणं गरजेचं आहे. आपल्याला कोणत्या गोष्टीवर महत्त्व दिलं पाहिजे, कोणत्या गोष्टीला महत्त्व दिलं नाही पाहिजे, आपल्या अभ्यासातल्या कोणत्या भागावर प्रश्न विचारले जातात, म्हणजे त्या गोष्टीचं आपल्याला रिव्हिजन चांगलं करणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी आपल्या सगळ्याला पेपर अनालिसिसमधून करतात. तर हे आहे बघा. नंतर मग ह्याच्यातली थकबाकी जी आहे ते आपली एकूण थकबाकी सेंट्रल गव्हर्नमेंटचं किती आहे, GDPच्या 48% हे एकूण थकबाकी आहे. लायबिलिटी जी आहे त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या 48.8% आहे. आणि टॅक्स टू GDP रेशो जो आहे, टॅक्स रेव्हेन्यू टू GDP हा 12.2% आहे. तर अशा पद्धतीनं ह्याचं उत्तर आहे तिसरा. समजते. तर हे अशा पद्धतीने एक लॉजिकली सोडू शकता उत्तर. जर आकडे माहिती असेल तर मग तर वेल अँड गुड. तर मग ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक कोर्स लॉन्च केला आहे विदर्भ IAS अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच तो अवेलेबल आहे. कंबाईनच्या पूर्व आणि STच्या मुख्य परीक्षा, त्यासोबतच PSIची जी मुख्य परीक्षा आहे त्याच्यामध्ये पण नियोजनाचा टॉपिक आहे आणि ASOच्या मुख्य परीक्षेमध्ये पण नियोजनाचा टॉपिक आहे. हे सगळे टॉपिक ह्या कोर्समध्ये कव्हर केलेले आहेत. या कोर्समध्ये तुम्हाला काय काय अवेलेबल आहे, हा कोर्स 1 वर्षासाठी पूर्णपणे अवेलेबल आहे. हा कोर्स ऑनलाईन असेल. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या टॉपिकच्या आयोगाच्या पूर्व परीक्षेच्या आणि मुख्य परीक्षेच्या ह्या दोन्ही परीक्षेचे पूर्ण टॉपिक कव्हर केलेले गेलेले आहेत. ह्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिस जे आहे ते क्वेश्चन पेपर अनालिसिससुद्धा समाविष्ट आहे. लक्षात ठेवा बरेचसे क्वेश्चन पेपर जे आहे तुमचे रिसेंटमधले हे क्वेश्चन पेपर त्याच्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिसमध्ये दिले जातील. ह्याच्यासोबत
देसले सरांचं पुस्तक आहे, कोळंबे सरांचं पुस्तक आहे, दत्ता आणि सुंदरमचं पुस्तक आहे, यासोबत महाराष्ट्राचा इकॉनॉमिक सर्वे आहे, भारताचा इकॉनॉमिक सर्वे आहे, इंडिया इयरबुकमधले काही टॉपिक्स आहेत महत्त्वाचे स्कीम्सच्या रिलेटेड आणि करंट अफेअर्स, ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून ह्याच्यापासून एक कॉम्प्रिहेन्सिव्ह नोट्स बनवलेले आहेत आणि त्या नोट्स PDF फॉर्ममध्ये सुद्धा तुम्हाला ह्या लेक्चरमध्ये ह्या सिरीजमध्ये अवेलेबल आहेत. तर ज्यांना हवं आहे ते लोक हे कोर्स सबस्क्राईब करू शकतात आणि जॉईन करू शकतात. एक लक्षात ठेवा, आणि ह्याच्यामध्ये फक्त काही एकदा कोर्स जॉईन केला की फक्त ते बघत राहायचं असं नाही. तुम्हाला ह्यात येणाऱ्या अडचणीसुद्धा तुमच्या डाऊट क्लिअरिंग सेशनमध्ये लाईव्ह मी तुमच्याशी भेटत जाईल. ह्याच्यातनं ही तुमच्या ज्या अडचणी आहेत ते, किंवा तुम्ही मला डायरेक्टली मेसेज करू शकता, त्याच्यातनं सुद्धा तुमच्या अडचणी सुटू शकतात. तर अशा पद्धतीचा कोर्स आहे, ज्यांना इच्छा आहे ते सबस्क्राईब करू शकतात. हा कोर्स विदर्भ IAS अकॅडमीच्या ॲपवर अवेलेबल आहे. तर आपण आपल्या ह्याच्यामध्ये पुढे जाऊ प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अनालिसिसमध्ये. तर पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र सरकारच्या 2016-17च्या अंदाजपत्रिके अंदाजानुसार राज्य सरकारच्या महसुलातील विविध महसूल स्त्रोताच्या महत्त्वानुसार स्त्रोतांच्या सापेक्ष वाट्यांचा क्रम सांगा म्हणते. म्हणजे महाराष्ट्र शासनाचे जे महसुलाचे सोर्सेस आहेत त्याच्यापैकी वाटा जो आहे त्याचा, तर सगळ्यात जास्त वाटा कोणाचा आहे, नंतर कमी कोणाचा आहे, कमी कोणाचा, असं जे महत्त्व आहे वाट्याचं, त्या महत्त्वानुसार खालीलपैकी कोणतं आहे आणि ते त्याच्यानुसार क्रम लावा असं त्यांनी सांगितलं. तर आपल्याला ह्याच्यासाठी काय माहिती पाहिजे, महाराष्ट्र सरकारचं अंदाजपत्रकीय हे जे पाहिजे, बजेटरी एस्टिमेट जे आहे 2016चं, ह्याच्याबद्दल माहिती पाहिजे एक, किंवा एक अंदाज माहिती पाहिजे की महाराष्ट्र सरकारला जे कर मिळतात त्याच्यातलं सगळ्यात जास्त कर कशापासून मिळतं, त्याच्यापेक्षा कमी कर कशातून मिळतं, त्याच्यापेक्षा कमी कर कशातून मिळतं, हेच माहिती राहावं असं नाही. इन जनरल त्याच्या मागच्या वर्षीचा जरी डाटा तुम्हाला माहिती असेल तर एक अंदाज चांगल्या पद्धतीने लावता येतो. तर तुम्ही जर हे 2016-17चं जर बजेटरी एस्टिमेट जर बघितला तर हे बजेटरी एस्टिमेट आहे बघा 2016-17चं. ह्याच्यात काय म्हणताय, सगळ्यात जास्त वाटा कशाचा आहे हे बघा खाली आहे, सेल्स टॅक्स म्हणजे विक्री कर जो हा 57.8% आहे. 57.8 कोणता, विक्री कर, सेल्स टॅक्स 57.8. नंतर स्टॅम्प आणि रजिस्ट्रेशनची ड्युटी, रजिस्ट्रेशन फीस, स्टॅम्प आणि रजिस्ट्रेशन फीस हे 16.8 आहे. स्टॅम्प म्हणजे आपण जे बॉन्ड वगैरे घेतो त्याच्यावर ज्या ड्युटीज लागतात ते 16.2% ह्याचं कॉन्ट्रिब्युशन, म्हणजे 57.8% सेल्स टॅक्सपासून, स्टॅम्प रजिस्ट्रेशनपासून 16.2. नंतर त्याच्यानंतर सगळं मोठा आहे स्टेट एक्साईज ड्युटीज 10.4, म्हणजे हे उत्पादन शुल्क जे असतं ते आहे, म्हणजे हे अल्कोहोल असेल किंवा बाकीच्या अजून गोष्टींवर ते जे उत्पादन शुल्क लागते ते 3ऱ्या क्रमांकावर आहे. नंतर इलेक्ट्रिसिटी वर जे टॅक्स आणि ड्युटीज लागतात, म्हणजे कर आणि जे शुल्क इलेक्ट्रिसिटीवर लागते तर ते त्याच्यानंतरचं पुढचं आहे. नंतर व्हेकलवर लागणार RTOच्या माध्यमातून जो व्हेकलवर कर लागतो तो 4.4% आहे आणि बाकीचे टॅक्सेस 5.7. तर हे आपल्याला ह्याच्यात सगळ्यात जास्त कोणाचं आहे हे याच्याबद्दल माहिती विचारली, म्हणजे सगळ्यात जास्तपासून कमीपर्यंत क्रम लावा. तर सेल्स टॅक्स पहिला, स्टॅम्प आणि रजिस्ट्रेशन ड्युटी दुसरा, स्टेट एक्साईज तिसरा. लक्षात आहे. तर असं दाखवणारा ऑप्शन कोणता आहे आपल्या ह्याच्यातनं बघा, विक्री कर म्हणजे तो जो पहिला आहे, विक्री कर पहिला असा एकच ऑप्शन दिसतोय. तर विक्री कर पहिला आहे, दुसरा शिक्के आणि नोंदणी शुल्क म्हणजे स्टॅम्प आणि रजिस्ट्रेशनचं, आणि स्टेट एक्साईज. तर लक्षात ठेवा तुम्हाला फक्त एक ऑप्शन माहिती असणं गरजेचं आहे, फक्त एक. बाकीचं हे किती आहे काय ह्याच्याशी काही देणं घेणं नाही. नुसतं विक्री कर हा राज्य शासनाचा सगळ्यात मोठा भाग आहे 2016-17च्या बजेटरी एस्टिमेटनं. एवढं एक जरी गोष्ट माहिती असेल तरी प्रश्नाचं उत्तर येणार. लक्षात आहे, म्हणजे फक्त विक्री कर लगेच उत्तर येते तुमचं. इथं विक्री कर बघा 2 नंबरला आहे त्याच्यामुळे हे नाही. इथं विक्री कर ह्याच्यात तर त्यांनी दिलंच नाही. इथंला विक्री कर इकडं पण दिलं नाही. विक्री कर ही एकच गोष्ट माहिती असेल तरी तुम्हाला उत्तर येणार आहे. तर विक्री कर हे सगळ्यात जास्त आहे. आणि लक्षात घ्या ते जास्त म्हणजे किती जास्त आहे बघा, 58% जवळपास ती आहे. बाकी हे 2 नंबर 16%ला गेले. तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं एक्सपेक्टेड आहे. आता हे विक्री कर वगैरे कशामध्ये गेले, GSTमध्ये गेले. तर ते त्या दृष्टीनं हे आपल्याला ह्याच्याविषयी माहिती असणं गरजेचं की आता GSTचं कॉन्ट्रिब्युशन, SGST त्याचं कॉन्ट्रिब्युशन किती आहे महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये आणि बाकीच्या करांचं टॅक्स कॉन्ट्रिब्युशन कसं आहे ह्याच्याबद्दलची माहिती आता रिसेंटमध्ये आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं तो प्रश्न कव्हर केला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 61वा प्रश्न आहे, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये खालीलपैकी काय होते म्हणतं. मग लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत माहिती पाहिजे. डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी म्हणजे काय, तर डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरी म्हणजे काय आणि त्याच्याशी वेगवेगळे टप्पे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तर डेमोग्राफिक ट्रान्झिशन थेअरीचे कोणत्या ह्याच्यामध्ये 3 टप्पे, कोणत्या ह्याच्यामध्ये 4 टप्पे, कोणत्या ह्याच्यात 5. तर ॲव्हरेज 4 टप्पे जर आपण कन्सिडर केले तर 4 टप्प्यांमध्ये त्याच्यातला पहिला टप्पा कोणता आहे, असा टप्पा आहे की ज्याच्यामध्ये जन्म मृत्यू दर हे दोन्ही पण जास्त असतात. जन्माचा दर पण जास्त आणि मृत्यूचा दर पण जास्त. ह्याच्यामुळं काय म्हणतात, ह्याला उच्च अवस्था. पहिली उच्च अवस्था काय, जन्म आणि मृत्यू दोन्ही पण जास्त आहे आणि ह्या दोन्ही जास्त असल्यामुळं लोकसंख्या स्थिर राहते.
त्याच्यामुळं पहिली जे फेज असते त्या पहिल्या फेजला काय म्हणतात, उच्च स्थिर अवस्था. उच्च स्थिर का, जन्म मृत्यू दोन्ही पण जास्त आहेत म्हणून उच्च. स्थिर का, जन्म आणि मृत्यू दोन्ही पण जास्त असल्यामुळं पॉप्युलेशन स्थिर आहे. म्हणजे 100 लोक जन्मालेत आणि 100 लोक मरायलेत, म्हणजे जन्म रेट पण जास्त आहे म्हणजे 100 आहे समजा, मृत्यू रेट पण जास्त आहे 100 आहे, आणि दोन पण तेवढंच आहे. मग हे काय होते, जेवढे जन्मले तेवढे मेले, पॉप्युलेशन काय राहणार, स्थिर राहणार. म्हणून पहिल्या फेजला उच्च स्थिर अवस्था म्हणतात आणि ह्याच्यामध्ये पॉप्युलेशन वाढत नाही कारण पॉप्युलेशन स्थिर आहे. दुसरी आरंभीच्या काळातली विस्तारणार आहे, म्हणजे अर्ली एक्सपांडिंग फेज आहे, म्हणजे प्रारंभीची प्रसरण. ह्याच्यामध्ये काय होते माहिती आहे का, जो जन्मदर उच्च होता, आता हे बघा, हे जर बघितलं, हे जन्मदर हे वरचा भाग आहे आणि मृत्यूदर उच्च आहे, हे दोन्ही पण उच्च आहेत, हाय आहेत. आता जर बघितलं, जन्मदर हा तसाच राहतो, मृत्यूदर मात्र सिग्निफिकंटली कमी झाला. मृत्यूदर कशामुळे कमी झाला आहे, तर देशामध्ये सॅनिटेशनच्या, आरोग्याच्या सुविधा चांगल्या पद्धतीने निर्माण झाल्या, खायला लोकांना पोचायला लागलं आणि आरोग्याच्या आणि हे खायला पोचायला लागल्यामुळं काय झालं, पोटाची सगळी अवस्था, पोटाच्या गरजा पूर्ण झाल्या आणि आरोग्य आणि सॅनिटेशन चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह झाल्यामुळं लोकांच्या आरोग्यामध्ये सुधारणा झाली आणि डेथ रेट कमी झाला. मग हे डेथ रेट कमी झालं पण जन्मदर तसाच राहिला, शिक्षणामध्ये काही सुधारणा झाली नाही, त्याच्यामुळे जन्मदर काही कमी झाला नाही, जन्मदर तसंच राहिला आणि हे सगळं कमी झालं. म्हणून काय झालं, अर्ली एक्सपांडिंग फेज, म्हणजे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागली. आणि मग ही तिसऱ्या फेजमध्ये काय झालं, हा जन्मदर मग स्लोली कमी व्हायला लागला आणि हे खूपच हे तर आणखी कमी झालं मृत्यूदर. मग जन्मदर कमी व्हायला लागला, मृत्यूदर तर तसा आणखी कमी आहे, त्याच्यामुळे हे लेट एक्सपांडिंग आहे. मग हे स्लोली आणखी ग्रोथ रेट वाढायलाच लागली, पण स्लोली. इथं काय खूप जास्त वाढली ग्रोथ रेट आणि इथं स्लोली कमी दरात वाढली. नंतर शेवटचा आहे कमी बल, म्हणजे इथं काय झालं बघा, लक्षात येते, जन्मदर जो आहे हा कमी झाला आहे आणि मृत्यूदर हा सुद्धा कमी झाला आहे. मग हे दोन्ही बी कमी झाल्यामुळं काय झालं, लोकसंख्या काय राहणार, स्थिर राहणार. लक्षात येते, दोन्ही पण कमी आहे, जेवढे जन्मलेत आणि तेवढेच मरायलेत बघा. मग हे दोन्ही पण कमी असल्यामुळं स्थिर आहे. तर मग हे उच्च स्थिर होती आणि हे निम्न स्थिर आहे, निम्न स्थिर अवस्था, म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही बी कमी आहेत आणि लोकसंख्या त्याच्यामुळे स्थिर आहे. आणि इथं काय झालं, जन्मदर मृत्यूदर दोन्ही बी जास्त आहेत, त्याच्यामुळेच स्थिरीकरण आहे ते. तर हे 4 फेजेस आहेत, महत्त्वाचे. पुढची फेज असते. तर आता मी 4 फेजेसमध्ये आपल्याला प्रश्न त्यांनी काय विचारला आहे की लोकसंख्येच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये, तर दुसरा टप्पा आपण बघितला, दुसऱ्या टप्प्यामध्ये काय झालं, जन्मदर तसाच आहे, मृत्यूदर मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाले, त्याच्यामुळे काय झालं, लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तर मग ह्याच्यात ऑप्शन बघा, खूप मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढली आहे. ह्याच्यात काय, लोकसंख्या वेगाने वाढते, तर पहिलाच बरोबर आहे. कमी अधिक प्रमाणात लोकसंख्या स्थिर राहते, तर नाही, चूक आहे. लोकसंख्या वाढीचा दर स्थिर, चूक आहे. यावरीलपैकी कोणतेही नाही. तर मग कोणतं ऑप्शन बरोबर आहे, पहिला, लोकसंख्या वेगाने वाढते. तर याच्या असं ही आहे. तर मग ह्याच्यासाठी हे ग्राफ जो आहे, असे पुस्तकामध्ये पण हा ग्राफ आहे, बऱ्याच सगळ्या पुस्तकांमध्ये, तर तो आपल्याला वाचणं गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, एवढ्यावर प्रश्न नाही विचारणार, आणखी कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात ह्याच्यावर, हे डेमोग्राफी ट्रान्झिशन. मग भारत कुठं आहे डेमोग्राफी ट्रान्झिशन मॉडेल, आपण कोणत्या स्टेजला आहे सध्या, तर आपण 3ऱ्या स्टेजला आहे. लक्षात ठेवा, भारत कुठं आहे, 3ऱ्या स्टेजला आहे. म्हणजे आपलं बर्थ रेट कमी होतोय आणि मृत्यूदर ऑलरेडी कमी ह्याच्यात चालू आहे, त्याच्यामुळे आपली वाढ स्लोली वाढते आपली लोकसंख्या. तर भारत हे 3ऱ्या स्टेजला आहे. पण सगळा भारत 3ऱ्या स्टेजला आहे का, तर नाही. भारतातले काही स्टेज जे आहेत, ओव्हरऑल भारत कोणत्या स्टेजला, असा जर प्रश्न विचारला आपल्याला, तर आपल्याला 3री स्टेज हे आपलं उत्तर असणार आहे. पण असा जर प्रश्न विचारला, उत्तर प्रदेश कोणत्या जागी आहे, तर उत्तर प्रदेश आणि बिहार हे जे राज्य आहेत हे 2ऱ्या स्टेजमध्ये. लक्षात ठेवा, स्पेसिफिकली जर प्रश्न विचारला उत्तर प्रदेश बिहार कुठं आहे, तर हे 2ऱ्या स्टेजमध्ये आहेत, कारण त्यांचा जन्मदर तर खूप जास्त आहे आणि हे जे मृत्यू रेट आहे, हे मृत्यू रेट, जन्मदर खूप जास्त आहे आणि मृत्यू रेट कमी झाला. पण भारताचा ओव्हरऑल विचार केला तर जन्मदर खूप मोठ्या प्रमाणावर कमी होत आला आहे. म्हणजे आपण जवळपास ते 2.1 अचीव करण्याच्या मार्गावर आहेत, म्हणजे 2.3च्या जवळपास आलं. हे अजून 3च्या पुढेच आहेत. रिप्लेसमेंट रेट ज्याला म्हणतो आपण, ते 2.1 असतं, तर हे त्याच्या जवळ आलो आहे आपण. पण हे जे राज्य आहेत हे 2 हे तिथंच आहेत. आणि आता मग हे इथं आपण नाही आहे सध्या. आणि मग असं ह्याच्यावर आणखी एक काय प्रश्न विचारला होतो की भारत कोणत्या पिरियडमध्ये कोणत्या फेजमध्ये होता. आपला जर हिस्ट्री बघितली आपण, म्हणजे 1901 पासून आत्तापर्यंतचा जर इतिहास बघितला, तर पॉप्युलेशनच्या बाबतीतचा, तर आपण कुठं राहतो, तर आपल्या देशातला म्हणजे 1901 ते 1921 हा जो काळ आहे आपल्या देशाच्या पॉप्युलेशनमधला, त्या काळामध्ये आपण पहिल्या स्टेजमध्ये होतो, म्हणजे उच्च स्थिर अवस्था. दुसरे 1921 पासून 1981 पर्यंत आपण 2ऱ्या फेजमध्ये होतो. 1981 पासून 2011 पर्यंत आपण 3ऱ्या फेजमध्ये आहे.
तर आपल्याला हे सुद्धा माहीत पाहिजे, ह्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. आता असा जसा प्रश्न विचारला त्यांनी की आपण दुसऱ्या स्टेजमध्ये खालीलपैकी काय होते, तर भारत दुसऱ्या स्टेजमध्ये कोणत्या कालावधीमध्ये होता, असा सुद्धा प्रश्न विचारला जातो. तर 1921 ते 1981 किंवा असा उलटा प्रश्न 1921 ते 1981 या काळामध्ये भारत लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतानुसार कोणत्या अवस्थेमध्ये होता, हे प्रश्न विचारले जातात. लोकसंख्या संक्रमणाच्या सिद्धांतानुसार पहिल्या अवस्थेमध्ये भारत खालीलपैकी कोणत्या कालावधीमध्ये होता, 1901 ते 21, 21 ते 81, 81 2011 हे आपल्याला विचारतात. तर मग हे आपल्याला कोणत्याही प्रश्न कसाही फिरून विचारू आपल्याला यायला पाहिजे. तर दिस इज अबाउट द पॉप्युलेशन, लोकसंख्येचा सिद्धांत जो आहे संक्रमणाचा तो सिद्धांत आहे, डेमोग्राफिक ट्रान्झिशन मॉडेल. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. तर हा प्रश्न बघितला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. केंद्र सरकारच्या ही अगोदर खालीलपैकी कोणत्या राज्यांनी राजकोषीय जबाबदारी कायदा अंमलात आणला. तर हा प्रश्न मी सांगतो एकदम टफ प्रश्न आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातनं आपला अभ्यासाचा आवाका जर बघितला आणि आपण कसा अभ्यास करतो ह्याच्या बाबतीत खूप टफ प्रश्न आहे. म्हणजे राजकोषीय जबाबदारी कायदा राज्यांचा असतो हे माहिती असते आपल्याला. महाराष्ट्राचा असा राजकोषीय कायदा आहे, महाराष्ट्राचा कधीचा आहे हे सुद्धा माहिती असू शकते. पण कोणतं राज्य भारताच्या एकूण जो हा कायदा आहे त्याच्या अगोदर आले हे एकदम अवघड आहे माहिती असणं. तर ह्याच्यामध्ये आपल्याला आधी बेसिक ही गोष्ट माहिती पाहिजे की भारताचा कायदा कधी आहे. भारताचा जो राजकोषीय जबाबदारीचा कायदा आहे तो FRBM ॲक्ट ज्याला म्हणतो आपण, तो 2003 साली पास करण्यात आला आणि हा लागू करण्यात आला 1 जुलै 2004. 1 जुलै 2004ला अंमलात आणला, लक्षात ठेवा. यांनी अंमलात कधी आणला हे अंमलात आणण्यावर विचारले. 1 जुलै 2004ला भारताचा कायदा अंमलात आला, FRBM ॲक्ट. तर त्याच्या अगोदर कोणत्या राज्यांनी कायदा केला होता ह्याच्याबद्दल प्रश्न विचारला. तर हा सिरियसली खूप अवघड प्रश्न आहे. कर्नाटक हे राज्य आहे, हे 2002 साली कायदा आणला आणि अंमलात आणला कर्नाटक. केरळ 2003ला कायदा आणला आणि 2003लाच अंमलात आणलाय. पंजाब 2003ला कायदा आणलाय, 2003लाच अंमलात आणलाय. उत्तर प्रदेश 2004ला कायदा आणलाय आणि अंमलात सुद्धा फेब्रुवारी 2004मध्ये आणलाय. आणि ह्यांनी कायदा आणला 2003ला पण अंमलात 1 जुलै 2004ला आणलाय. तसंच तामिळनाडूने सुद्धा 2003ला हा कायदा आणलाय, लक्षात आहे. पश्चिम बंगालने 2000 त्याच्यानंतर आणलाय, म्हणजे ह्याच्यानंतरच पश्चिम बंगाल. महाराष्ट्राने कधी आणलाय 2005, महाराष्ट्र 2005ला कायदा आणलाय. हे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आणि बजेटरी मॅनेजमेंट ॲक्ट जे आहे, म्हणजे आमचा रेव्हेन्यू डेफिसिट एवढा राहील, म्हणजे महसुली तूट आमची एवढी राहील, राजकोषीय तूट एवढी राहील, ते जे बंधन टाकले राज्यांवर आणि देशावर, म्हणजे देशावर बंधन टाकले आणि राज्यांनी सुद्धा ते अडॉप्ट करावे असं ते म्हणण्यात आलं. तर मग हे जे राज्य ह्या सगळ्यांनी वरच्या अगोदर आणले आणि हे लक्षात घ्या हे कोणत्याही पुस्तकात मेन्शन केलेलं नाही. आता ह्याच्यासाठी आपल्याला एकदम डिटेल अभ्यास करणं गरजेचं आहे. फक्त ह्याच्यातलं आपल्याला काय माहिती असू शकते की भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कुणी आणलं बाबा, सगळ्यात पहिल्यांदा कुणी आणले, कर्नाटकने आणले. मग महाराष्ट्रात आपण राहतो म्हणून महाराष्ट्राचा FRBM कायदा जो FRL कायदा त्याला म्हणतात तो कायदा कधी आला, 2005 आला. ह्या गोष्टी आपल्याला माहिती असू शकतात, पण असं सगळ्या स्टेटचं माहिती असणं खूप अवघड आहे. तरी आता लक्षात ठेवा की ह्या राज्यांनी हे आपल्या ह्याच्या अगोदर आणलं होतं. हे महाराष्ट्राचा कायदा कधी आणला ह्याच्यावर पण प्रश्न विचारले जातात, लक्षात ठेवा. हे कधी अंमलात आले ह्याच्यावर प्रश्न विचारतात. FRBM ॲक्टमध्ये FRBM ॲक्ट काय आणि त्याचे नंतरचे प्रोव्हिजन्स काय ह्याच्यावर पण प्रश्न. आता हे या जर पेपरमध्ये बघितलात तर हे FRBM ॲक्टवरचा प्रश्न आहे. तर ह्याच्यावर FRBMवर नेहमी प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा, कंबाईनच्या परीक्षेमध्ये. तर ते आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीनं आणि ह्याच्यामध्ये नवीन सजेशन्स काय आले. NK सिंग नावाची कमिटी आली. मग NK सिंग कमिटीनं काय काय टार्गेट दिले त्यांना FRBMचे, तर ते ह्याचे महसुली तूट किती कमी करायची, कर्ज ओव्हरऑल किती कमी करायचं ह्याच्याबद्दलचे काय टार्गेट दिले हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, लक्षात आहे. तर असं हे FRL कायदा आहे. त्याच्यामुळं ह्या स्टेटचं ह्याच्या अगोदर आले, देशाच्या तामिळनाडू देशाच्या अगोदर आले, कर्नाटक आणि केरळ. कर्नाटक तर भारतात पहिला आले, लक्षात ठेवा, 2002ला. आणि ह्या तिन्ही स्टेटने आले, त्याच्यामुळं पश्चिम बंगालचं नंतर आले. त्याच्यामुळं ABC हे तिन्ही पण त्याचं ह्याच्यामध्ये येतात. तर याचं उत्तर आहे 2. ABC हे तिन्ही राज्य अगोदर आणलेले आहेत. तर हे आपल्याला माहिती पाहिजे, कळतंय. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. या आपल्या ह्याच्यातल्या नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये 1981 ते 2002 सरकारी सरासरी स्थूल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर किती होता, लक्षात ठेवा. त्यांनी काय विचारलं, नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये, म्हणजे आपलं जर प्लॅनिंग होतं, प्लॅनिंगच्या सुरुवातीचे टप्पे म्हणजे 1950 ते 80, नियोजनाचे पुढचे टप्पे म्हणजे 1980च्या नंतरचे टप्पे. तर 1980च्या नंतरच्या टप्प्यामध्ये उत्पादन वाढीचा दर किती होता असं विचारले, म्हणजे GDPमध्ये कशी वाढ झाली असा प्रश्न. तर तुम्ही बघा हे ट्रेंड यांचा की GDPच्या वाढीवर नेहमी प्रश्न कोणत्या ना कोणत्या, ॲग्रिकल्चरच्या GDPवर कसा आहे ट्रेंड विचारला आहे. ह्याचं इंडस्ट्रीचा वाढ 2020ला, ही इंडस्ट्रीच्या वाढीचा प्रश्न बघा 2020चा. हा प्रश्न जो आहे 2020ला विचारला आहे. द्वितीय क्षेत्राचं जे आहे
द्वितीय क्षेत्राच्या वाढीमध्ये कसा बदल झाला हा प्रश्न 2020ला विचारला. ह्याचा अनालिसिस आपण ऑलरेडी घेतलेला आहे. तर हे प्रश्न विचारला, ह्याचं हे उत्तर आपण बघितलेलं आहे. 16 चं 26% गेले. तर हे असे ट्रेंड्स विचारत आहे, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. तर मग आता ह्यांनी काय विचारले, GDPमध्ये नियोजन 1981 ते 2002 किती होता वाढ. तर आता हे असं कुठंच मिळणार नाही. आपल्याला फक्त काय माहिती राहणार आहे, नियोजन माहिती आहे, नियोजनाचे वर्ष माहिती आहेत आणि त्याच्यातला दर माहिती असणार आहे. मग 1981 पासून जर तुम्ही पुढे बघलात तर नेहमी आपला ग्रोथ रेट 5.5% जास्त आहे. लक्षात ठेवा, नेहमी 5.5% जास्त आहे. मग 1981 ते 85, 80 ते 85 जो काळ आहे त्याच्यात 5.5, 86 ते 91चा काळ आहे त्याच्यामध्ये पण असाच. नंतर 91 ते 96चा काळ आहे त्याच्यामध्ये परत 6.8. पुढं असंच वाढत गेले. लक्षात ठेवा, 6.8 झाले, 7.8 झाले, 8.2 म्हणजे 12व्या प्लॅनमध्ये 8.2, 11व्या प्लॅनमध्ये 7.8 नाही सॉरी हे 11व्या प्लॅनमधलं आहे 8.2 आणि 10व्या प्लॅनमधले 7.8. तर अशा पद्धती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत गेले. तुम्ही जर हा दर बघितलात तर सगळेच दर 5.5% जास्त आहेत. तर 5.5% जास्त जर सुरुवातीपासून शेवटपर्यंत असतील तर आपला हा ऑप्शन तर गेला. 3.5 हा तर गेला. राहिले काय 5.7 आणि 5.9. पण लक्षात घ्या ह्याचं हे बघा किती मोठे दर आहेत, 7.8 आणि 8.2, 6.8 एवढ्या मोठ्या प्रमाणात. तर मग हे 5.7 जे आहे हे खूप कमी आहे, डिक्लाइनचं आहे. आणि ह्यांचा ॲव्हरेज काढला तर 6% वर चालला आहे जवळपास, म्हणजे 6% राऊंड चाललं आहे. म्हणून एकच ऑप्शन आपल्याकडे राहतो 6% जवळचा 5.9. लक्षात आहे. तर हे दर कुठं कळणार आहेत आपल्याला, नियोजनाचा आपला जर टॉपिक आपण वाचला तर प्रत्येक 5 इयर प्लॅनमधला ग्रोथ रेट किती आहे हे आपल्याला दुसऱ्या परीक्षेत ह्याच्यातसुद्धा विचारतात. म्हणजे पहिल्या 5 इयर प्लॅनमध्ये किती होता, दुसऱ्या 5 ह्याच्यावर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न येतात. तर ते आपण बघतोच नियोजनाच्या टॉपिकमध्ये. तर मग हे अंदाजसुद्धा आपल्याला असे यायला पाहिजे. तर कळतंय. तर नियोजनाच्या नंतरच्या टप्प्यामध्ये किती होता दर, तर हे कळाले आपल्याला. तर 2 ऑप्शन तर एलिमिनेट करता येतात, मग राहतात 2. पण इन्क्रीजिंग ट्रेंड बघितला 6.8, 7.8, 8.2 तर हे बघितलं तर आपल्याला कळतं की हाय रेंजला जाणार आहे, म्हणजे जवळपास 6% जवळ तो ग्रोथ रेट जातो. तर म्हणून 5.9 हे त्याचं ऑप्शन उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळे ट्रेंडसुद्धा चांगल्या पद्धतीने माहीत पाहिजे. लक्षात आहे. हा प्रश्न आपण ऑलरेडी बघितलेला आहे 2020च्या अनालिसिसमध्ये. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न यातील खालील घटक आहेत. सार्वत्रिक मूलभूत उत्पन्न ह्याला इंग्रजीमध्ये म्हणतात युनिव्हर्सल बेसिक इन्कम. युनिव्हर्सल बेसिक इन्कम. युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे काय, एक युरोपामधल्या काही देशांमध्ये ही पॉलिसी अडॉप्ट करण्यात आलेली आहे. युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे प्रत्येक माणसाचं काहीतरी मूलभूत उत्पन्न असावं. मग तो कुणीही असो, भिकारी असो, गरीब शेतकरी असो, कामगार असो, शेतमजूर असो, का मोठा मोठा बिझनेसमॅन इंडस्ट्रियलिस्ट असो किंवा मग एखादा मंत्री असो, कुणी असो, एवढ्या ह्या सगळ्या लोकांना काहीतरी बेसिक इन्कम असावं. आणि हे बेसिक इन्कम कोण देणार, स्टेट देणार. म्हणजे स्टेट म्हणजे इन द सेन्स आपला देश, म्हणजे सरकारकडून दिलं जाणार. लक्षात आहे, सरकारकडून दिलं जाणार, सरकार देणार हे काहीतरी बेसिक इन्कम. तर मग हे सगळ्याला बेसिक इन्कम द्या असं 2016-17 जो अर्थसंकल्प आहे त्या अर्थसंकल्पामध्ये ह्याच्याबद्दलचं अनालिसिस करण्यात त्यांनी सांगितलं की युनिव्हर्सल बेसिक इन्कम द्या आणि त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक सांगण्यात आले. तर मग हे काय म्हणतंय की प्रत्येकाला कितीही उत्पन्न असो, कोणाचं काही असो, प्रत्येकाला काही इन्कम म्हणजे त्यांच्या बँकेच्या अकाउंटमध्ये सरकारने जमा करावं. समजा प्रत्येकाला 1000 रुपये कशी बी द्या, मध्ये दर 1000 द्या, 2000 द्या, 5000 द्या, 10000 द्या, काही द्या, असं काहीतरी रक्कम प्रत्येकाच्या बँक अकाउंटमध्ये जमा करावी. असं ही युनिव्हर्सल बेसिक इन्कम जे आहे. म्हणजे ह्याच्यात काय करायचं, बाकीच्या ह्याचं बेनिफिट द्यायचं नाही, दुसरे बेनिफिट कमी करून युनिव्हर्सल बेसिक इन्कम द्यायचं. तर मग ही युनिव्हर्सल बेसिक इन्कम जे आहे प्रत्येकाला द्यायचं. ह्याची कॅरेक्टरिस्टिक काय काय त्याच्याबद्दल प्रश्न आहे. तर ह्याचं पहिलं लिहिलं आहे सार्वत्रिकता, इंग्रजीमध्ये युनिव्हर्सिटी. सार्वत्रिकता म्हणजे सगळ्यांना देणे. तर बघितले आपण युनिव्हर्सल बेसिक इन्कम म्हणजे काय, म्हणून तर त्याला युनिव्हर्सल म्हणले, सगळ्यांना द्या, युनिव्हर्सल सगळ्यांना, म्हणून सार्वत्रिकता हे त्याचं बरोबर आहे. दुसरं म्हणलं बिनशर्तता, कसलीही शर्त नको. तुझं शर्त म्हणजे काय, आपण जे बघतो आता कसं असतंय, एखाद्या स्कीमचे बेनिफिट द्यायचं. आपल्याकडे कशा शर्ती असतात की तुम्ही BPL पाहिजे, तुम्ही ह्या कॅटेगरीचे पाहिजे, तुम्ही त्या कॅटेगरी पाहिजे, ह्या म्हणजे हे शर्ती. असल्या शर्ती कसल्याच नको. तो कोणत्याही जातीचा असो, तो कोणत्याही धर्माचा असो, तो श्रीमंत असो, तो गरीब असो, तो खेड्यातला असो, तो शहरातला असो, कुठलाही असो, असं कसलीही शर्त न ठेवता प्रत्येकाला द्यायचं. कसलीच शर्त ठेवायची नाही म्हणजे बिनशर्तता. तर युनिव्हर्सल बेसिक इन्कम बघितली आपण, सगळ्यांना मिळणार आहे. कसलाही माणूस असो, त्याच्यात कसलीही शर्त नाही, तुम्ही हे पाहिजे, तुम्ही ते पाहिजे, किंवा तुम्ही कशावर खर्च करायला पाहिजे ह्याचं सुद्धा काहीही बंधन नाही. तर असले कसल्याही बिना शर्तीचं, म्हणून बिनशर्तता हे सुद्धा त्याचा क्रायटेरिया बरोबर आहे. तिसरा क्रायटेरिया बघा, प्रतिनिधित्व, लाभार्थीच्या निवडीचा आदर करणे, लाभार्थ्याच्या निवडीचा आदर करणे हे आहे. म्हणजे हे काय म्हणते, एजन्सी, रिस्पेक्ट फॉर द रिसिपियंट चॉईस.
म्हणजे लाभार्थ्याची निवड म्हणजे काय, जे पैसे ते एखाद्याला लाभार्थ्याला दिले तर तो कशाला खर्च करू वाटतंय त्याचा खर्च करू द्या. तर हे म्हणजे लाभार्थ्याच्या निवडीचा आधार आहे. त्याच्यामुळे हे जे पैसे देत आहे तुम्ही कशासाठी खर्च करावं ह्याचं काहीही बंधन नाही. तर हे त्याचा तिसरा क्रायटेरिया. तर हे सुद्धा बरोबर आपण बघितलं की ह्याच्यामध्ये जे खर्च देतात प्रत्येकाला दिले जातात, मग ते तुम्ही कशासाठी खर्च करा काय नाही कशाचंही देणं घेणं नाही. तर असे हे तिन्ही क्रायटेरिया कशाचे आहेत, युनिव्हर्सल बेसिक इन्कमचे आहेत. त्याच्यामुळे वरीलपैकी सर्व हे त्याचं उत्तर आहे. कळतंय, हे 3 क्रायटेरिया युनिव्हर्सल बेसिक इन्कमचे आहेत, हे आपल्याला माहिती पाहिजे. तर मग अशी कोणती स्कीम आहे का भारतामध्ये युनिव्हर्सल बेसिक इन्कमची, तर नाही. पण ह्याच्या जवळच्या काही स्कीम आपल्याला आहेत. प्रधानमंत्री किसान योजना जर बघितलं तर सरकार काय करते, 6,000 रुपये देते, 6,000 रुपये. पण हे युनिव्हर्सल बेसिक इन्कमचा भाग नाही, लक्षात ठेवा. कारण प्रधानमंत्री किसान योजना हे फक्त शेतकऱ्याला मिळते. त्याच्यामुळं हे क्रायटेरिया प्रधानमंत्री किसान योजना पारित करत नाही. म्हणून प्रधानमंत्री किसान योजना PM किसान जे आहे हे युनिव्हर्सल बेसिक इन्कम नाही. आपण बऱ्याच स्कीम बघतो, इंदिरा गांधी नॅशनल पेन्शन स्कीम, ओल्ड एज पेन्शन स्कीम, म्हणजे वृद्ध लोकांना मिळते. ते सगळ्यांना मिळते का, नाही, वृद्ध लोकांना मिळते. त्याच्यामुळं हे क्रायटेरिया तिथला गेला. लक्षात येते. बऱ्याच स्कीम असतात ते BPL लोकांना मिळते. तर BPL लोकांचं ज्या वेळेला येतं त्यावेळेला तिथं शर्त आली तुम्ही BPL पाहिजे. तर असेच्या गोष्टी आहेत. हे त्याच्यामध्ये आपल्यातल्या स्कीम जे आहेत ना, हे युनिव्हर्सल बेसिक इन्कममध्ये काहीही कोणतीही स्कीम हे होत नाही, क्वालिफाय होत नाही. तर अशी युनिव्हर्सल बेसिक इन्कम आणा ज्याच्यामध्ये प्रत्येकाला एक बेसिक इन्कम दिलं जाईल आणि अशा पद्धतीनं प्रत्येक जणाच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी कशासाठी ज्यासाठी पाहिजे त्याच्यासाठी खर्च केला, असं एक इनिशिएटिव्ह युनिव्हर्सल बेसिक इन्कम हे युरोपमधल्या काही देशांमध्ये घेण्यात आलेलं आहे. असं हे घ्या असं 2016-17च्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सांगितलं होतं. तर त्याला आधारित हे प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. आपल्या ह्याच्यातल्या 2004-05 मधील सार्वजनिक उपक्रमाच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हाच चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा. ह्याच्यामध्ये ह्याचं म्हणणं काय माहिती का, सार्वजनिक उपक्रम जे आहेत आपले म्हणजे सरकारी कंपन्याचे, स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, एअर इंडिया असेल, ONGC असेल, अजून सगळ्या ज्या कंपन्या आहेत, ऑइल कॉर्पोरेशन असतील ऑइलमधल्या, HP असेल, हे असल्या ज्या सगळ्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्या कधी इफिशियंट काम करू शकतात, चांगली कामगिरी कधी करू शकतात, म्हणजे खालीलपैकी कोणत्या परिस्थितीमध्ये ते चांगली कामगिरी करतात असं विचारले आपल्याला. तर आपण एक एक परिस्थिती बघू. पुरेशी स्वायत्ता दिल्यानंतर म्हणजे स्वातंत्र्य जर त्याला पुरेसं देण्यात आलं तर ते चांगली कामगिरी करतात. बरोबर आहे का. तर 2004-05 मधील कामगिरीवरून तर हे बरोबर आहे, लक्षात ठेवा. पुरेशी स्वायत्ता म्हणजे ऑटोनॉमी जर दिलं, इंग्रजीमध्ये ह्याला काय म्हणतात, ऑटोनॉमी जर दिलं तर त्यांना निर्णय घेता येतात तिथं सरकारी इंटरफरन्स कमी होतो. मग ते जर त्यांनी तिथल्या लेवलला चांगल्या पद्धतीने निर्णय घेतले, ऑटोनॉमी दिली तर हे होतं. कारण प्रायव्हेट सेक्टरचे जर युनिट बघितलं तुम्ही तर त्यांना डिसिजन मेकिंगची ऑटोनॉमी आहे, तुम्ही निर्णय घ्यायची ऑटोनॉमी आहे, सरकारचा इंटरफरन्स कमी होतो. त्याच्यामुळे प्रायव्हेट सेक्टर हे फायदेकारक ठरते. तर मग असे इनिशिएटिव्ह जे आहेत हे ऑटोनॉमीची आपण बघतोय आपल्या ह्याच्यामध्ये पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमध्ये 3 कंपोनंट आपण बघितलेत, महारत्न, दर्जे, नवरत्न आणि मिनीरत्न. हे दर्जा कशासाठी दिला माहिती आहे का, तर ऑटोनॉमीसाठी. म्हणजे जेवढा चांगला दर्जा तुम्हाला तेवढी चांगली ऑटोनॉमी. मग ही ऑटोनॉमी जर तुम्हाला मिळाली तर ही महारत्न कंपनी जर झाली तुम्ही, तर तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या देशामध्ये जर करायची असली तरी सरकारला विचारायचं गरज नाही. कंपनी सरकारची आहे पण त्याची इन्व्हेस्टमेंट तिथलं जे मंडळ आहे ते स्वतः ठरवणार, सरकारचा इंटरफरन्स बिलकुल नाही. तर हे असं म्हणजे तुम्ही जसं वर जाल तेवढी जास्त ऑटोनॉमी आहे. म्हणजे जर ऑटोनॉमी जर चांगली मिळाली तर तुमचं फंक्शन चांगलं राहू शकते, असं त्याचंही आहे. नंतर दुसरं, नोकरशाही आणि राजकीय नियंत्रणात घट. बरोबर आहे. आपण जे बघतोय ऑटोनॉमी देणं म्हणजेच राजकीय नियंत्रण आणि हे नोकरशाहीचे इंटरफरन्स कमी करणं. तर हे कमी करणं ह्याच्यातून म्हणजे ऑटोनॉमी देणं, हे दुसरं सुद्धा बरोबर. नंतर सार्वजनिक उपक्रमामध्ये खाजगी संस्कृती सुरू करणे. खाजगी संस्कृती म्हणजे प्रायव्हेटचं जे हे आहे कल्चर, प्रायव्हेट कल्चर जर आलं तर काय होतं, ऑटोनॉमी मिळते, फंक्शनिंगमध्ये इफिशियन्सी येते आणि फंक्शनिंगमध्ये इफिशियन्सी आली की मग हे होतं. आणि खाजगीमध्ये कसं असतं माहिती आहे का, खाजगी मालमत्ता असल्यासारखं आहे. म्हणजे हे माझं आहे ह्या दृष्टीने आपण काम करतो. एखादी घर आहे समजा, घर आपल्या स्वतःच्या मालकीचं म्हणून आपण स्वच्छ ठेवतो. तेच आपण आपला वर्ग स्वच्छ ठेवतो का, तर नाही, ते पब्लिक प्रॉपर्टी असल्यासारखं आहे. तर मग हे खाजगी कल्चर आता एखाद्या ठिकाणी आपलं खाजगी युनिट आहे समजा, प्रायव्हेट कंपनी आहे, त्याच्यामध्ये आपण कसं वेळेवर जातो, तुम्ही जर वेळेवर गेले नाही तर ते पगार कट करतात. हे जे आहे वेळेवर जाण्याचं, हे पंक्च्युअलिटीचं जे कल्चर आहे, हे पंक्च्युअलिटीचं कल्चर असेल, इफिशियन्सीचं कल्चर असेल, हे कल्चर जर सरकारी उपक्रमामध्ये आलं तर त्याची इफिशियन्सी वाढायला मदत होते आणि फायद्यामध्ये जातात. त्याच्यामुळे हे तिसरं सुद्धा बरोबर. त्याच्यामुळे हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत. चांगली कामगिरी जर करू शकतात कधी सार्वजनिक उपक्रम, तर ह्या सगळ्या गोष्टी जर त्याच्यामध्ये आल्या तर ते चांगली कामगिरी करू शकतात. म्हणून वरीलपैकी सर्व उपाययोजना हे उत्तर बरोबर. कळतं. अशा पद्धतीनं खाजगी सार्वजनिक क्षेत्रामध्ये चांगले काम करण्यासाठी या गोष्टी येणं गरजेचं आहे.
तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपण बघितलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. शेती क्षेत्रासाठीच्या आर्थिक नियोजनाची खालीलपैकी कोणती उद्दिष्ट आहेत? शेती क्षेत्राच्या आर्थिक नियोजनाची उद्दिष्ट काय, म्हणजे आपलं ओव्हरऑल नियोजन जे आहे, ह्या नियोजनाचे उद्दिष्ट काय, ह्याच्यावर पण प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. तसंच शेती क्षेत्रामधलं जे नियोजन आहे त्याच्यासाठी काय उद्दिष्ट आहे, तर ते. तर आपण हे जर बघितलं, आपलं ह्याचं उद्दिष्ट प्लॅनिंगचं, आपण जे प्लॅनिंगचा टॉपिक असतो नियोजनाचा, त्याचं उद्दिष्ट काय, एक वाढ, दुसरं आधुनिकीकरण, तिसरं रोजगार, हे त्याचे उद्दिष्ट आहेत आपल्या प्लॅनिंगचे. तर मग शेती क्षेत्रातल्या प्लॅनिंगचे पण असेच उद्दिष्ट असणार की शेती क्षेत्रामध्ये वाढ घडवून आणा, शेती क्षेत्रामधली चांगला रोजगार निर्मिती करा, हे त्याचे उद्दिष्ट. सस्टेनेबल झाली पाहिजे ती वाढ, शेती क्षेत्रातला रोजगार लॉंग टर्म मिळाले पाहिजेत, अशा पद्धतीचं. तर मग शेती क्षेत्रातले हे जर बघितलं तर हा जो प्रश्न आहे ना, हा इन जनरल प्रश्न आहे, लक्षात ठेवा. म्हणजे आपण फक्त ऑप्शन बघूनच त्याच्याकडे जायचं. इन जनरल प्रश्न, असं काही स्पेसिफिक तुम्हाला त्यासाठी वाचणं ते हेच करणं गरजेचं असं नाही. ओव्हरऑल अंडरस्टँडिंग जरी असेल, आयडिया जरी असेल की शेती क्षेत्रामध्ये पॉझिटिव्ह स्टेप घेण्यासाठी किंवा शेती क्षेत्राचं इम्प्रूव्हमेंट, एखाद्या क्षेत्राचं इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी काय काय करणं गरजेचं, किंवा एखाद्या क्षेत्राकडनं आपल्याला काय काय एक्सपेक्ट आहे, तर मग त्या क्षेत्रामध्ये वाढ व्हावी, त्या क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती व्हावी, त्याच्याकडनं लॉंग टर्ममध्ये आपला फायदा व्हावा, तर असे आपण एक्सपेक्ट करतो. तर मग आता शेती क्षेत्रासाठी काय उद्दिष्ट होते, तर शेती उत्पादनात वाढ, ऑब्वियस आहे हे असणार, रोजगारच्या संधी असणार, नंतर ग्रामीण भागातील उत्पन्नातील विषमता कमी करणे, शेती रोजगार, शेती व्यवसाय ग्रामीण भागामध्ये आहे, मग ग्रामीण भागात असल्यामुळं काही लोकांना शेती असते, काही लोकांमध्ये नाही, तर हे शेती अशा पद्धतीने हे करा की ग्रामीण भागातली विषमता, जे इन्कमची इनइक्विटी हे कमी व्हायला पाहिजे, हे सुद्धा एक्सपेक्टेड आहे, त्याच्यामध्ये हे असणं उद्दिष्ट असणं. तर अशा पद्धतीने हे तिन्ही उद्दिष्ट असणं एक्सपेक्टेड आहे. म्हणून याचं काय, वरीलपैकी सर्व, हे त्याचं उत्तर आहे. तर हे इन जनरल प्रश्न लक्षात ठेवा, ह्याच्यात काही स्पेसिफिकपणा नाही. आपल्याला एकदा प्लॅनिंगचे ऑब्जेक्टिव्ह माहिती असले, प्लॅनिंगचे उद्दिष्ट माहिती असले की मग हे आपल्याला लगेचच सोपं जातं, सुटून येतं. तर पुढचा प्रश्न बघा आपल्या ह्या पेपरमधला. सरकारी योजना आणि त्याचं उद्दिष्ट ह्याच्याबद्दलची यादी दिली आहे त्यांनी. सरकारी योजनावर नेहमी प्रश्न विचारला जातो, लक्षात ठेवा. तर मी हे सांगत होतो की देसले सरांचं जे भाग 2 आहे त्याच्यावर ती नेहमी चांगलं वाचत चला. देसले सरांचं भाग 2 ह्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्याबद्दल वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजनांवर प्रश्न विचारले जातात. तर ही योजना बघा, पहिले एक कोणत्या आणि ह्याच्या जोड्या लावा असं विचारले. प्रधानमंत्री मुद्रा योजना आपण बघितले. मुद्रा योजना कशासाठी आहे, तर स्मॉल जे लोक आहेत, मुद्राचं लॉंग फॉर्म मागच्या पेपरला आपल्याला विचारलं होतं बघा, मुद्रा मायक्रो युनिट डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स, म्हणजे सूक्ष्म उद्योग विकास आणि पुनर्वित्त पुरवठा. तर नुसतं ह्याचं लॉंग फॉर्म जरी माहिती असेल तरी प्रश्न सोडते. काय, फक्त लॉंग फॉर्म माहिती राहावं तुम्हाला. बघा, हे सूक्ष्म उद्योगाचा विकास करणे आणि त्याला पुनर्वित्त पुरवठा, ह्याचं ऑप्शन कोणतं आहे बघा. दारिद्र्य रेषेखाली हे ऑप्शन आहे का, नाही. वीज वितरण कंपन्याचे नाही. सार्वजनिक घरगुती विद्युतीकरण नाही. सूक्ष्म उद्योगांना पुनर्वित्त पुरवठा करणे आणि विकास करणे, हे त्याचं ऑप्शन आहे. मुद्राचं लॉंग फॉर्म जरी माहिती असेल तरी उत्तर येते तुम्हाला. तर पहिल्याचं चौथं, आता इथं बघा पहिल्याचं चौथं कुठं आहे, पहिल्याचं चौथं 1 आणि 2 ह्या 2 ठिकाणी आहे. तर आता आपल्याला 2 ऑप्शन इलिमिनेट झाले आपले, आता राहिलेत 2. ह्या दोन्हीपैकी आपल्याला उत्तर काढायचं. मग आपण जाऊ पुढं. दुसरं, सौभाग्य योजना. सौभाग्य योजना काय, सौभाग्य, ह्याला इंग्रजीमधनं लॉंग फॉर्म दिले त्यांनी, सौभाग्य. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, लक्षात ठेवा. ह्याचा बी लॉंग फॉर्म राहिलं की लगेच उत्तर येणार आहे तुम्हाला. सहज बिजली हर घर योजना म्हणजे प्रत्येक घरी सहजपणे इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन देणे, प्रत्येक घरी सहजपणे इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन देणे. तर बघा ह्याच्यात कुठं दिले काय, दारिद्र्य रेषेखालील कंपन्यांना, वीज वितरण कंपन्याचे आर्थिक आरोग्य नाही, प्रत्येक घरी द्यायचं आपल्याला. सार्वत्रिक घरगुती विद्युतीकरण, हां हे काय, बघा. दुसऱ्याचं तिसरा, इथं जा, दुसऱ्याचं तिसरा, परत 3 आणि 4 मध्ये आहे, म्हणजे अजून आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकलो नाही. पुढचं तिसरं बघा, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सगळ्यांनीच पेट्रोल पंपावर गेले असतील, इकडे तिकडे फिरत असतील, मोठे मोठे बॅनर्स देतात, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, समोर एक गॅसची टाकी मिळते. कशासाठी आहे, तर गॅस सिलेंडरचं कनेक्शन BPL जे लोक आहेत ते स्पेसिफिकली त्यांना देण्यासाठी ते गॅस सिलेंडरचे हे होतं, ती योजना होती प्रधानमंत्री उज्ज्वला. तर बघा ह्याच्यात काय, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना LPGची जोडणी म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आहे. ह्याचा जर बघितलात तर हे तिसरं आहे, म्हणजे जनरल अवेअरनेसने सुद्धा येतो. तुम्ही ह्याच्यासाठी स्कीमच वाचायला जावं असं नाही. तर हे तिसऱ्याचं पहिलं, इथं बघा मग आता तिसऱ्याचं पहिलं कोणतं आहे बघा, तिसऱ्याचं पहिलं म्हणजे तिसऱ्याचं दुसरं आहे, म्हणजे हे ऑप्शन पण आपला कटला. मग राहिलं काय, फक्त
तिसरं ऑप्शन, म्हणून उत्तर 3 आहे. आणि चौथी स्कीम बघा, उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स योजना. उज्ज्वल डिस्कॉम अश्युरन्स, डिस्कॉम म्हणजे डिस्ट्रीब्युशन कंपनी, म्हणजे विजेचं जे डिस्ट्रीब्युशन करते त्या कंपनीबद्दल आहे. त्याच्यामध्ये काय म्हणते, वीज वितरण कंपन्याचे आर्थिक आरोग्य सुधारणे, त्याच्यासाठी येते डिस्ट्रीब्युशन कंपनीसाठी. हे जर वाचलं तर आपल्याला येते. समजा हे तुम्हाला माहीत पण नसेल आणि हे बाकीच्या 3 मधले कोणतेही 2 जरी माहिती असतील, पहिलं तिसरं किंवा दुसरं तिसरं, तरीसुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. तर एकतर स्कीम चांगल्या पद्धतीने वाचा, कारण हे जोड्या लावामध्ये विचारले म्हणजे एखादी स्कीम अवघड पण विचारलं जाऊ शकते, त्याच्यामुळे ते एकदम चांगल्या पद्धतीने माहिती पाहिजे आपल्याला. कळतंय? तर हे वेगवेगळ्या स्कीम्स आहेत, ह्याच्याबद्दल हे उत्तर आहे. तर आपण तिसऱ्या उत्तरापर्यंत पोहोचू. तर अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळ्या कोणत्या ना कोणत्या माध्यमातून ते उत्तरापर्यंत पोहोचणं एक्सपेक्टेड आहे. पुढचा प्रश्न बघू आपल्या याच्यातला, ज्यांचा नागवणूक दर म्हणजे डिप्रायव्हेशन स्कोअर डॅश 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 आहे, टक्के आहे किंवा त्यापेक्षा जास्त आहे, असे कुटुंब अनेक अंगाने गरीब असते, म्हणजे मल्टी डायमेन्शनली पुअर असते, ज्यांचं डिप्रायव्हेशन स्कोअर किती आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. तर मल्टी डायमेन्शनली पुअर काय असं त्यांनी विचारलेलं, लक्षात ठेवा. मल्टी डायमेन्शनली पुअर, मल्टी डायमेन्शनल पुअर ह्याच्यावर प्रश्न विचारला त्यांनी, लक्षात ठेवा. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी हे जे आहे, मी तुम्हाला मागच्या आपल्या पेपर अनालिसिसमध्ये सुद्धा सांगितलं की आपल्या सिलेबसमधले जे इंडेक्सेस आहेत ती इंडेक्सेस चांगले करा. आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये SDG इंडेक्स जे आहे त्याच्यावर प्रश्न विचारला आहे, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवर प्रश्न विचारला आहे, याच्यावर आता ह्या इंडेक्सवर प्रश्न विचारला, ह्युमन पॉवर्टी इंडेक्सवर प्रश्न, जेंडर इनइक्वलिटी, ह्याच पेपरमध्ये जेंडर इनइक्वलिटी इंडेक्सवर सुद्धा प्रश्न विचारला आहे. फक्त ऑप्शन चुकीचे आहेत म्हणून ते प्रश्न त्यांनी काढून टाकले. तर जेंडर इनइक्वलिटी इंडेक्सवर सुद्धा प्रश्न विचारला. सर अशा इंडेक्सवर 1-2 प्रश्न फिक्स असतात, त्याच्यामुळे आपलं इंडेक्स वाचणं फिक्स. कोळंबे सरच्या पुस्तकातले 5-6 जे इंडेक्स आहेत ते थोडंसं आणखी चांगल्या पद्धतीने आणखी डिटेलमध्ये करणं आपल्याला गरजेचं आहे. ते तेवढ्यावरच थांबू नका, थोडंसं त्या ह्याच्याबद्दल कोण मोजतंय त्याच्या वेबसाईटवर जा, थोडंसं ते आजूबाजूचं बघा, किंवा आपल्या जे कोर्स आहे आपल्या कोर्समध्ये एकदम डिटेलमध्ये हे कसं मोजायचं काय नाही, प्रत्येकाचं हे काय इंडेक्स आहे ह्याच्याबद्दलची डिटेलसुद्धा माहिती दिलेली आहे. तर मग तुम्ही ते कोर्समधनं सुद्धा जर सबस्क्राईब केलेलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा हे प्रत्येक गोष्टीबद्दल डिटेलिंग तुम्हाला मिळेल. तर हे बघू आपण की मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी जे आहे ही मल्टी डायमेन्शनली पुअर कशातनं मोजतात, तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स हा एक इंडेक्स आहे. कोणाचा आहे? ऑक्सफर्ड पॉवर्टी आणि UNDP. ऑक्सफर्ड पॉवर्टी आणि UNDP ह्या दोघांनी मिळून 2010 साली एक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स नावाचा इंडेक्स चालू केला आहे. आणि हा इंडेक्स अगोदरचा ह्युमन पॉवर्टी इंडेक्स नावाचा एक इंडेक्स होता त्याला रिप्लेस केला आहे. तो ह्युमन पॉवर्टी इंडेक्स 1997 साली चालू झाला होता, त्याला रिप्लेस करून 2010 सालीपासून हे. कारण पॉवर्टी हा जो कन्सेप्ट आहे हा फक्त इन्कमच्या बाबतीत नाही आहे, तर हा कन्सेप्ट भरपूर बाबतीत आहे, म्हणजे त्याला भरपूर अंग आहेत, भरपूर डायमेन्शन आहेत. म्हणून पॉवर्टी इन्कमपासून दूर करण्यासाठी ह्याला मल्टी डायमेन्शनल बनवण्यासाठी त्यांनी मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स नावाचा इंडेक्स चालू केला आहे. तर हा इंडेक्स कसा मोजतात ह्याचे क्रायटेरिया काय तर आपण शॉर्टमध्ये बघू. तर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जे आहे त्याला 3 डायमेन्शन आहेत आणि 10 इंडिकेटर आहेत. 3 डायमेन्शन आणि 10 इंडिकेटर. हे 3 डायमेन्शन कोणतं? पहिलं डायमेन्शन आहे आरोग्य. हे जे डायमेन्शन आहेत ना आपले ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सचे डायमेन्शन आहेत, एक आरोग्य, दुसरं शिक्षण, तिसरं राहणीमान. हे 3च आहेत. आरोग्य 1, शिक्षण 2 आणि योग्य राहणीमान 3. तर हे 3 आहेत. मग ह्या तिन्हीमध्ये आता बघा हे प्रत्येकाचे हे क्रायटेरिया आहेत. मग आता हे 3 जे आहेत ना ह्या प्रत्येकाला 1/3 वेटेज आहे. 1/3 म्हणजे 33%, 33%, 33%, 33% ह्या तिघाला वेटेज आहे. आणि मग ह्याच्यामध्ये बघा पहिला आहे न्यूट्रिशन, दुसरा आहे चाइल्ड मोर्टॅलिटी. म्हणजे न्यूट्रिशन कसं मोजतात? 70 वर्षापेक्षा खालचा घरातला एकही व्यक्ती कुपोषित असेल, म्हणजे ते अंडर नरिश्ड असेल एकही व्यक्ती, तर त्या घराला हे न्यूट्रिशन नाही असं कन्सिडर केलं जातं. 70 वर्षाच्या खालचा एकही व्यक्ती. चाइल्ड मोर्टॅलिटी आहे 6 वर्षाच्या खालचं एकही बाळ जर त्या घरात वारलेलं असेल, म्हणजे 18 वर्षाच्या खालचं एकही बाळ मागच्या 5-6 वर्षात जर वारलं, 18 वर्षाच्या खालचं एकही व्यक्ती, म्हणजे चिल्ड्रन त्यांनी 18 वर्षापर्यंत कन्सिडर केले, आणि 18 वर्षाच्या खालचा एखादाही व्यक्ती मागच्या 5-6 वर्षात वारला तर मग तिथे चाइल्ड मोर्टॅलिटी झाली असं कन्सिडर करतात. तर असेच प्रत्येक क्रायटेरियावर त्यांनी हे ठरवलं, म्हणजे हे क्रायटेरिया कसा मोजायचा, हे क्रायटेरिया कसा मोजायचा, हे क्रायटेरिया कसा मोजायचा. तर हे कसं मोजायचं ह्या प्रत्येकावर त्यांनी ठरवलं आहे आणि ह्याच्यावरनं ते इंडिकेटर मोजले जातात. तर मग जर आता हे समजा ह्या पूर्ण हेल्थला 1/3 आहे, फक्त न्यूट्रिशनला किती येते? मग 1/6 येते, म्हणजे 1/3चा अर्ध. चाइल्ड मोर्टॅलिटीला किती? 1/6. आता ह्या दोन्हीला पण 1/6 येते. आणि हे जे आहेत हे फक्त परत किती? 6 मध्ये डिवाइड झाले, लक्षात ठेवा. 6 मध्ये ह्या प्रत्येकाचं डिव्हिजन, म्हणजे ह्या 1/3चं त्याला 6 ने डिवाइड केलं, म्हणजे 1/18, 1/18, 1/18, 1/18 एवढे डिव्हिजन आहे.
तर हे अशा पद्धतीने आहे. आणि समजा एक घर त्यांनी मोजलं आणि एक घर ह्या कोणतेही दोन समजा हे दोन त्या घरामध्ये नाहीत आणि बाकीचं सगळं त्यांच्याकडे आहे असं जर असेल, मग ते घरचं डिप्रायव्हेशन, मग त्या घराचं काय करतात, ते घर 1/3 डिप्राईव्ह आहे असं कन्सिडर केलं जातं. म्हणजे डिप्रायव्हेशन स्कोअर काढला जातो कशावर, ते घर हेल्थमध्ये चांगलं नाही, हे बाकीचं एज्युकेशन आणि लिव्हिंग स्टँडर्ड चांगलं आहे. जर हे तिथं झालेलं असेल तर ते घर 1/3 डिप्राईव्ह आहे असं म्हणलं जातं. म्हणजे 33% डिप्राईव्ह आहे. म्हणजे ह्याचा स्कोअर 0.33% डिप्राईव्ह आहे. 0.33 डिप्राईव्ह आहे. ह्याला म्हणतात डिप्रायव्हेशन स्कोअर. जर समजा एखाद्या घरामध्ये हे कोणतीच गोष्ट नाही, कोणतीच गोष्ट अवेलेबल नाही असं जर समजा एक्झाम्पल सांगतो, कोणतीच गोष्ट नसेल तर ते गोष्ट 100% डिप्राईव्ह आहे. लक्षात आहे, 100%. समजा एखाद्या घरामध्ये ह्याच्यातले हे दोन्ही नाहीत आणि हे पण ह्याच्यातली पण कोणतीही गोष्ट नाही, म्हणजे 1/3 नाही आणि 1/3 नाही, फक्त हे शिक्षण आहे असं जर घर असेल तर मग हे 66% डिप्राईव्ह झाले. लक्षात आहे, 66%, म्हणजे त्यांचा डिप्रायव्हेशन स्कोअर 0.66. तर मग हे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्समध्ये अशा घराला पुअर म्हणलं जातं आहे ज्याचा डिप्रायव्हेशन स्कोअर 0.33 पेक्षा जास्त आहे. लक्षात आहे, ज्या घराचा डिप्रायव्हेशन स्कोअर 0.33% जास्त आहे अशा घराला मल्टी डायमेन्शनली पुअर असं म्हणलं जातं. तर हे आयोगाने काय प्रश्न विचारला आहे बघा, ज्याचा नागवणूक दर, म्हणजे नागवणूक दर आपल्याला लक्षात सुद्धा येणार नाही की त्याला ते म्हणत असतील म्हणून, डिप्रायव्हेशन स्कोअर किती आहे त्या घराला आपण हे म्हणतो. लक्षात आहे, त्या किती टक्के आहे त्याच्यापेक्षा जास्त अशा घराला अनेक अंगाने गरीब. तर हे बघा 0.33 1च्या कम्पॅरिझनमध्ये ह्याचं पर्सेंटेज जर बघितलं तर 33% येते. जर एखाद्या घराचा डिप्रायव्हेशन स्कोअर 33% किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याला हे म्हणतो. म्हणजे टू द पॉईंट अजून स्पेसिफिक गेलात 1/3 आहे ते. 1/3 म्हणजे किती येते, 33.33. लक्षात येते, 1/3 आहे. म्हणजे हे बघितलं आपण डिप्रायव्हेशन स्कोअर 1/3 म्हणजे 33, आणखी छोट्या ह्याच्यात गेला तर 33.33. तर 33.33% पेक्षा जास्त जर डिप्रायव्हेशन स्कोअर असेल तर ते गरीब. तर मग ह्याच्यामध्ये आणखी एक कॉम्पोनंट त्यांनी मोजतात की गरिबीची तीव्रता. कशात, गरिबीची तीव्रता. लक्षात आहे, हे गरिबीची तीव्रता कशाला मोजतात, मग डिप्रायव्हेशन स्कोअर 1/3 आहे का 2/3 आहे का 1 आहे. जर डिप्रायव्हेशन स्कोअर 1/3 असेल तर हा कमी गरीब, म्हणजे 33.33 आहे डिप्रायव्हेशन स्कोअर, तर हा थोडासा कमी तीव्र आहे. हे 66 आहे, 66.66, हे म्हणजे जास्त तीव्र आहे. आणि हे 100% डिप्राईव्ह असेल तर ते खूपच तीव्र. तर अशा पद्धतीने गरिबीची तीव्रता मोजतात. तर मग टोटल मल्टी पॉवर्टी इंडेक्स जे आहे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स टोटल कसा मोजतात, तर हे गरिबीची तीव्रता ह्याचा गुणाकार करतात हेड काउंट रेशोसोबत, म्हणजे गरिबीचं प्रमाण. हेड काउंट रेशो जे आहे, हेड काउंट रेशो म्हणजे किती लोक, किती घरं असे गरीब आहेत. मग असे किती घरं गरीब आहेत एक, आणि त्याला गरिबीच्या तीव्रतेनं गुणतात. मग ह्या दोन्हीचा गुणाकार म्हणजे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. तर आपल्याला प्रश्न काय काय विचारले जाऊ शकतात. आता त्यांनी डिप्रायव्हेशन स्कोअरवर, मग पुढे विचारतात मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स खालीलपैकी कसं काढतात. तर मग त्यावेळेला आपल्याला म्हणजे गरिबीची तीव्रता आणि गरिबीचं हेड काउंट रेशो ह्याच्या गुणाकाराने ते मोजतात मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी ह्या मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सबद्दल आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे की डिप्रायव्हेशन स्कोअर कसा काढतात काय नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या कोर्समध्ये लेक्चर्समध्ये कव्हर केलेल्या आहेत. तर हे त्याच्यासाठी ह्या गोष्टी प्रत्येक इंडेक्स लक्षात घ्या. आपल्या सिलेबसमध्ये दिलेला प्रत्येक इंडेक्स, आता सिलेबसमध्ये त्यांनी डायरेक्टली मेन्शन केलं नाही, पण आयोगाचे जुने प्रश्न आहेत हे त्याला आपल्याला गाईड आहे. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असेल, जेंडर इनइक्वालिटी इंडेक्स असेल, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स असेल, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स असेल, जेंडर गॅप इंडेक्स असेल, असे सगळे इंडेक्सेस, सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स आहे. ह्या इंडेक्सेसचा एकदम थरो अभ्यास आपला पाहिजे. जर ह्या इंडेक्सेसचा थरो अभ्यास असेल तर आपले 1 किंवा 2 प्रश्न 100% बरोबर येतात. लक्षात आहे, 100% बरोबर येतं. तर मग आपल्या याच्या ह्याच्यातला शेवटचा प्रश्न आहे. शेवटचा प्रश्न काय म्हणतोय, मौद्रिक धोरण म्हणजे असे नियामक धोरण की ज्याद्वारे केंद्रीय बँक डॅश डॅशवर आपले नियंत्रण ठेवते. मौद्रिक धोरण म्हणजे ज्याच्याद्वारे कशावर नियंत्रण ठेवतो, मौद्रिक धोरण. मौद्रिक धोरणला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, मॉनिटरी पॉलिसी. मॉनिटरी पॉलिसीद्वारे सेंट्रल बँक कशावर नियंत्रण ठेवते असं म्हणतात. तर ही मॉनिटरी पॉलिसी असते. मग ह्याच्यामध्ये काय ठरतात, रेपो रेट किती, रिव्हर्स रेपो रेट किती, CRR किती, असे दर ठरवतात. तर हे रिझर्व्ह बँक जे आहे, आता केंद्रीय बँक आपल्या तर रिझर्व्ह बँक मॉनिटरी पॉलिसी देते. म्हणजे रिझर्व्ह बँक त्याच्या कशावर नियंत्रण ठेवते ह्याच्यातनं, तर बघा पहिलं ऑप्शन बघा, सार्वजनिक खर्चावर. रिझर्व्ह बँकेला अधिकार आहे का सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा. सार्वजनिक खर्च कोण ठरवते, सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकार ठरवते, केंद्र सरकार ठरवते.
त्याच्यामुळं पहिला ऑप्शन तर कळला. दुसरा पैशाचा पुरवठा. पैशाच्या पुरवठ्यावर ह्याच्यातनं नियंत्रण होते का, तर रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट आणि हे जे CRR ह्याच्यातनं बँकांना किती पैसे द्यायचे आणि बँकांनी लोकांना किती पैसे द्यायचे ह्याच्यावर ठरवलं जाते. तर त्याच्यामुळं हे मॉनिटरी पॉलिसी जी आहे केंद्राची, मॉनिटरी म्हणजे पैशाच्या रिलेटेड पॉलिसी आहे, त्याच्यामुळं पैशाचा पुरवठा आहे. नंतर पुढचं बघा, कर महसूल. कर महसूल कोण ठरवते? रिझर्व्ह बँक सांगते का एवढे टॅक्स लावा तेवढे टॅक्स लावा? तर नाही सांगत. लक्षात ठेवा, कोण ठरवते? केंद्र सरकार. कशाच्या माध्यमातून? तर जे बजेट असते, अर्थसंकल्प असते, त्याच्यातून हे ठरवत असते. तर ह्या दोन्ही गोष्टी केंद्र सरकारचे, रिझर्व्ह बँकेचं तर हे कामच नाही, त्याच्यामुळे हे दोन्ही ऑप्शन गेले. मात्र राहिलं काय? हे वरीलपैकी सर्व. हे दोन नाहीत म्हणजे वरीलपैकी सर्व पण नाही. मग राहिलं काय? फक्त पैशाचा पुरवठा. म्हणून उत्तर काय? पैशाचा पुरवठा, मॉनिटरी पॉलिसीचा. तर अशा पद्धतीनं रिझर्व्ह बँक जी इंडिया आहे हे मॉनिटरी पॉलिसी आणि क्रेडिट पॉलिसी अशा दोन पॉलिसी देते. त्याच्या माध्यमातून पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम हे रिझर्व्ह बँक करत असते. तर हे बाकीचे जे फंक्शन आहेत हे केंद्र सरकारचे आहेत. तर हे आपल्याला माहीत पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण जो पेपर आहे 2018चा कंबाईनचा पेपर आहे त्याचं ॲनालिसिस केलेलं आहे. तर मी एक लक्षात घ्या पोरांनो, की ह्या पेपर ॲनालिसिसच्या माध्यमातून आपल्याला आयोगाची डायरेक्शन मिळाली पाहिजे. आयोग आपल्याकडनं काय एक्सपेक्ट करते, आपल्याला काय काय वाचणं गरजेचं आहे, ह्या गोष्टी कळायला पाहिजे. फक्त पेपर वाचू नका. हे पेपर घेतलं, त्याच्या खालची उत्तरं वाचली असं नाही, त्याच्या खालचं डिस्क्रिप्शन वाचलं, हे पेपर अनालिसिस नाही. ह्याच्यापासून समजून घ्या की आयोग कशा पद्धतीचे प्रश्न विचारतोय, किती डेप्थपर्यंत जाणं गरजेचं आहे आणि ह्याच्या आजूबाजूला अजून कुठं प्रश्न विचारले जातात. आता मी तुम्हाला सांगितले की स्कीमवर कसे प्रश्न विचारले चाललेत, आपल्या GDPवर कसे प्रश्न विचारले चाललेत. तर हे डायरेक्शन जे आहे हे ट्रॅक लक्षात ठेवा आणि अशा पद्धतीनं अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला हमखास लवकरात लवकर यश मिळेल. तर मग सर्वांना हे लेक्चर कसं वाटलं, आणखी काय पाहिजे ह्याच्याबद्दलचं काही आवश्यक असेल तर सांगा, आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर मग आणि ज्यांना कोर्स सबस्क्राईब करायचा आहे त्यांनीच कोर्स सबस्क्राईब करा. तर मग आपण पुढच्या वेळेला एका नवीन पेपर अनालिसिससोबत भेटू. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.